10 महिन्यांच्या बाळाचं वजन किती असू शकतं? फार फार तर 5 किंवा 6 किलो. मात्र पुण्यातल्या श्रीजितचं वजन तब्बल 17 किलो आहे. श्रीजितचं वजन का वाढतंय, त्यावर उपाय काय आहेत, पाहूयात हा रिपोर्ट. 10 महिन्यांचा हा श्रीजित हिंगणकर. खायला दिसलं की श्रीजित तिकडे झेपावलाच समजा. अगदी पाणी दिसलं तरी ते त्याला हवंच असतं. झोपतो तेव्हाच श्रीजितचं तोंड बंद असतं. श्रीजित सतत खायला मागतो, कारण त्याची भूकच भागत नाही. या सततच्या खाण्यानंच त्याचं वजन अवघ्या 10 महिन्यात 17 किलोंवर गेलंय. दर महिन्याला 2 ते 2.5 किलोंनी त्याचं वजन वाढतच आहे. या सगळ्या मागं वैद्यकीय कारण आहे. लेप्टिन नावाचा हॉर्मोन शरीरामध्ये असतो. तो नसल्यामुळे त्याला मेंदूला पोट भरले असं संवेदना मिळतच नाही. त्या हॉर्मोन कमी असल्यामुळे सारखी भूक लागते आणि त्यामुळे 10 महिन्याच्या बाळाला 6 महिन्याच्या बाळाला काही समजत नाही. आपल्याला कंटिन्युअस ते रडू नये, पोट भरावं म्हणून जेवण द्यावंच लागतंय. जे दिलं ते खातो आणि जेवढं दिलं तेवढं खातो. तो सारखं मागतच राहतो. इंजेक्शन देऊन श्रीजितच्या शरीरात लेप्टिन हार्मोनचं प्रमाण वाढवणं हा एक उपाय. मात्र हा प्रकार अत्यंत खर्चिक आणि तांत्रिक बाबींचाही आहे. लेप्टिन हॉर्मोनचं इंजेक्शन मिळू शकतं, पण ते आयुष्यभर द्यायला लागतं. प्रॉब्लेम असा आहे की भारतात असं कुठलंही औषध किंवा इंजेक्शन उपलब्ध नाही. गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनमुळे ते तिकडनं आणणंही अवघड आहे. इंजेक्शन असो की सर्जरी, दोन्हींचा खर्च मोठा आहे. सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या अमोल हिंगणकर यांना ते परवडणारं नाही. इंजेक्शन मिळवणं तसंच शस्त्रक्रिया केल्यास त्याचा खर्च स्वतः डॉक्टर शशांक शाह करणार आहेत. शिवाय पुढची 5 वर्ष डॉक्टर शाह श्रीजितच्या उपचारांकरता मदत करणार आहे. आता श्रीजित लवकरच इतर सामान्य मुलांसारखा व्हावा, हीच प्रार्थना श्रीजितचे आई वडील देवाकडे करतायत. डॉक्टर शशांक शाह यांनी श्रीजितच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहेच, पण त्याचबरोबर त्याला यातून बाहेर पडण्यासाठी आणखी देखील आर्थिक मदतीची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.